म्हणून मी राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून आपल्यासमोर बोलत नाही, मी लोकशाहीचा सदस्य म्हणून बोलतो, संविधानाचा म्हणून बोलतो की तुम्ही संविधान मान्य असणाऱ्या लोकांनी हे ठरवलं पाहिजे की आपल्याला भ्रष्टाचार कोणत्याच प्रकारचा सहन करून घ्यायचा नाही। मग आता ही जी लँड बँक तयार करण्याचे जे प्रयत्न आहेत, उद्योग आहेत, ते चुकीचे आहेत। पारदर्शकता त्याच्यामध्ये नाही, कायद्याची प्रक्रिया नाही, लोकांचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही, नोटिसेस देताना कशाबद्दल नोटिसेस आहे सांगितलं नाही, पुरेसा वेळ त्यांना दिलेला नाही। आता हे मीच म्हणताय का रोशनजी, मीच म्हणताय का हे? तुम्ही तो व्हिडिओ लावा, तो व्हिडिओ लावा, मी म्हणत नाही आहे, चांगले चांगले नेते हे म्हणत आहेत। मुद्दा असा राहतो की एखादा प्रकल्प किंवा MIDC करत असताना तिथल्या लोकांना विश्वासात घेणं ही कायदेशीर बाब आहे। त्याच्यामुळे इथं बुलडोजर लावायची आवश्यकता नाही, इथं पोलीस पाठवायची आवश्यकता नाही, इथं 144 कलम लावायची आवश्यकता नाही। इथं शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते प्रशासनानं शासनाला कळवलं पाहिजे। MIDCनं ऑलरेडी तसं पत्र दिलेलं आहे, त्याच्यामुळं MIDCच्या पत्रावर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि MIDCनं ते पत्र स्वतः दिले असं आता मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे। आणि याच्या उपर कुणीतरी कोणाच्या तरी उद्योजकाला सपोर्ट करण्यासाठी हे MIDCचा प्रकल्प म्हणजे MIDCचा हा काय जो घाट आहे तो घालण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर नाणारपेक्षा उग्र आंदोलन या परिसरामध्ये शिवसेनेमार्फत शेतकऱ्यांना घेऊन करणार। कोण आहेत हे? कोण आहेत हे? हे आहेत उदय सामंत साहेब। कोणी ओळखलं नसेल, आता ते दाढी सोबत आहेत, म्हणजे त्यांनी स्वतः दाढी वाढवलेली आहे, पण आम्ही त्यांना ओळखलेलं आहे, ते उदय सामंत साहेब आहेत। आता उदय सामंत साहेबांसाठी आता वाक्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या। आपल्याला उदय सामंत साहेबांनी म्हटलेल्या त्यांच्या वाक्यावरच चालायचं आहे की नाणारमध्ये जसं आंदोलन झालं होतं त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन इथे झालं पाहिजे असं त्यांनी आपल्याला सांगितलं। पक्ष बदलल्यावर भूमिका बदलणं हे योग्य नाही, हे सुद्धा मी स्वतः भेटीन तेव्हा मी उदय सामंत सांगितलं। तुम्ही उद्योग मंत्री आहात, कशाचे उद्योग करता? तुम्हाला जर एखादा प्रोजेक्ट पाहिजे, एखादी जागा करायची आहे, महाराष्ट्रामध्ये जागांची कमी आहे का? ठीक आहे, तुमचा जिल्हा आहे, त्याच्यावर प्रेम आहे, तुम्ही म्हणता की तिथे रोजगार निर्मिती झाली पाहिजे म्हणून इथेच प्रोजेक्ट करायचा आहे। पण प्रोजेक्ट करण्यासाठी ज्या पद्धतीची जमीन तुम्ही घेणार आहात ती जमीन घेणं हे धोकादायक आहे, हे तरी तुम्ही समजून घ्या। रोशन आणि प्रथमेश, मी तुम्हाला सांगतो साहेब, तुम्हालाही सांगतो, जर उदय सामंत साहेब आले तुमच्याकडे, त्यांनी म्हटलं की माझ्यासोबत तुम्ही बसा, मोठ्या मनाने सगळ्यांनी त्यांच्यासोबत बसायचं, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं, त्यांना सुद्धा प्रश्न विचारायचे, माणूस आपलाच आहे, प्रश्न विचारण्याचा हक्क आपला सोडायचा नाही। आणि त्यांचं चूक असेल तर त्यांच्या समोर सुद्धा तुमचं हे चुकलेलं आहे, तुम्ही चुकीच्या दिशेने विचार करता, हे नम्रपणे आपल्याला सांगता आलं पाहिजे। मी मागे खूप वर्षापूर्वी लोटे परशुरामला गेलो होतो, तिथले काही लोक असतील तर मला माहित नाही, त्या केमिकल इंडस्ट्री विरुद्धची केस आम्ही चालवत होतो। गाडीच्या काचा बंद करा, तुम्ही रेल्वेत जा, तुम्ही कोणत्या ह्याच्यात जा, तिथे अत्यंत घाणेरडा असा प्रकारचा वास येतो, दुर्गंधी। कशी काय लोक दुर्गंधीमध्ये राहतात? तर सवय झाली आहे म्हणतात। लोटे परशुरामला जी दुर्गंधी आहे, वशिष्ठी नदीमध्ये जे काही तिथलं उरलेला जो विषारी पाण्याचा निचरा होतो, सगळं पाणी आपलं रत्नागिरीतलं खराब होते। तुम्ही सांगा, रामदास कदम यांचा मुलगा त्या MPCBच्या याच्यावर जाऊन बसलेला आहे, MPCBचा अध्यक्ष झालेला आहे, व आपले उदय सामंत साहेब उद्योग मंत्री आहेत। एकदा तरी तुम्ही सांगा, त्यांनी लोटे परशुराम मधल्या दुर्गंधीबद्दल बोलले का? विषारी पाण्याबद्दल बोलले का? आपली सगळ्यांची आपल्या मातीतून वाहणारी वशिष्ठी नदी विषारी होत आहे त्याच्याबद्दल बोलले का? अहो बोला, तुम्ही जिवंत प्रश्नांवर बोला। हा प्रकल्प जो आहे तो अदानी अंबानीचा आहे म्हणतात। कोणाचा आहे तो? अंबानींचा आहे म्हणतात, त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे। मोठ्या मोठ्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तो प्रोजेक्ट राबवण्याची सुरुवात करता, पण त्याला आपण म्हणतो की लँड सिलेक्शन, साईट सिलेक्शन, पर्यावरणाच्या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे साईट सिलेक्शन। तुम्ही कोणत्या प्रोजेक्टसाठी कोणती जागा साईट म्हणून, त्याचे ठिकाण म्हणून निवडता, त्याच्याबद्दलची प्रक्रिया कायद्यात सांगितलेली आहे।
तुमच्याजवळ दुसरा पर्याय उपलब्ध नाही का, हा एक महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो. आता जो प्रोजेक्ट करणार आहे ना, त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगतो. त्यांनी दोघांनी पण नावाचा उल्लेख केला नाही, मला वाटतं केला थोडासा, संरक्षणाबद्दल वगैरे. हे आहे मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स. मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स हा शब्दच्या शब्द, म्हणजे हे 3 शब्द असलेलं एक पूर्ण वाक्यसमूह, हे सगळ्यात पहिले चे प्रेसिडेंट जे होते आयझनहोवर यांनी अस्तित्वात आणला. आणि त्यांनी सांगितलं की सरकारची भागीदारी एखाद्या कंपनीसोबत राहील शस्त्रास्त्र निर्मिती करण्यामध्ये. मग शस्त्रास्त्र निर्मिती आपल्या सांगण्यानुसार ते करतील, आपल्याला शस्त्र मिळतील कमी पैशामध्ये, कमी भावामध्ये, आणि त्यांना आपण सगळ्या सोयी सुविधा द्यायच्या. पण त्याचबरोबर ते शस्त्रास्त्र इतरांना सुद्धा, इतर देशांना विकू शकतात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न तयार झालेला आहे तो समजून घ्या तुम्ही, की साधारणतः 1,50,000 हेक्टरवर आंबा इथे लागतो अशी माहिती मी घेतलेली आहे. इथे पत्रकार बंधू आहेत, ते करेक्शन करतील काही चूक असेल तर. 1,19,287 हेक्टरवर काजू लागवड इथे होते. त्यानंतर 5,556 हेक्टरवर नारळ उपलब्ध आहे. असे नारळ, काजू आणि आंबा याच भागात लागणार, पिकणार, इथेच उत्पादन होणार असं वातावरण असताना तुम्हाला इथेच हा मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्सचा प्रोजेक्ट का पाहिजे, याच्याबद्दलचं उत्तर उदय सामंत साहेबांनी दिलं पाहिजे. जाहीरपणे द्या, लिहून द्या, तुम्ही कुठेतरी व्हिडिओ करून द्या, पण द्या, उत्तर द्या. इथेच करायला पाहिजे असं काय आहे? तुम्ही रत्नागिरीचे उद्योगमंत्री आहे का? तुम्ही रत्नागिरीचे उद्योगमंत्री आहात का? नाही, तुम्ही महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहात. महाराष्ट्रामध्ये इतर साईट आहेत, इतर जागा उपलब्ध आहेत, जी बंजर पडीक जमीन आहे, तिथे तुम्ही हा प्रोजेक्ट का लावू शकत नाही? इथेच तुम्हाला हा प्रोजेक्ट का पाहिजे निसर्गरम्य वातावरणामध्ये? मराठवाड्यामध्ये जा, विदर्भामध्ये जा, रोजगार द्यायचा, तिकडच्या लोकांना द्या. नेहमी रत्नागिरीच्या लोकांना रोजगार द्यायचा असं म्हणून भिकारी करण्याची जी स्पर्धा लागलेली आहे, त्याच्या विरुद्ध ही परिषद, त्याच्या विरुद्ध आपण जमलेलो आहोत. त्यांनी सांगितलं प्रथमेशनी, पर्यटन वाढवा, पर्यटन विकसित करा ना तुम्ही. धबधबे बांधा, त्याच्या आजूबाजूला काहीतरी बसण्याची, उभं राहण्याची, हॉटेलिंगची व्यवस्था करा, लोक येतील, पैसा मिळेल. अभिनवता जी आहे ती आजकालच्या नेत्यांमध्ये नाही, हे दुर्दैव आहे. इनोव्हेशन त्याला आपण म्हणतो, अभिनवता नाही. कोणीतरी सांगितलं की करायचं, आदेश दिल्याप्रमाणे. राहुल गांधी म्हणतात ते काही चुकीचं नाही. हा देश चालवला जात आहे त्या अंबानी, अदानी वगैरे अशा 4-5 व्यापाऱ्यांच्या मार्फत. कधी व्यापाऱ्यांचा देश झाला? आपण एका काळी भांडण केलं व्यापाऱ्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी, त्या गोऱ्या. आता ते गोरे व्यापारी गेले आणि हे काळे व्यापारी आले आपल्याकडे, आणि त्यांचे दलाल झाले मंत्री. कधीतरी आपण विश्लेषण करायला पाहिजे. मी कोणाच्या विरुद्ध नाही, पुन्हा एकदा सांगतो. आणि म्हणून तुम्हाला हे सांगितलं की उदय सामंत साहेबांना जर सुबुद्धी सुचली आणि त्यांना एक रत्नागिरी बद्दलचं प्रेम जागृत झालं, जिथे ते वाढलेले आहेत, आणि ते जर तुमच्यासोबत बोलायला तयार असतील तर तुम्ही त्यांच्याशी बोला, संवाद साधा. प्रश्न संवादातून संपतात, हे लक्षात ठेवा. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.